डबुलीतल्या प्रोबेस कंपनी स्फोट प्रकरणी धक्कादायक माहिती पुढे आली आहे। प्रोबेसमध्ये झालेला स्फोट हा बॉयलर तसंच केमिकल रिएक्टरचा स्फोट नसून केमिकलचा प्रयोग करताना हा भीषण स्फोट घडला असल्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे 4 ते 5 किलोमीटर परिसराला हादरवून सोडणाऱ्या या स्फोटाचं गूढ वाढलंय। स्नेहल आणि सुमित वाकडकर हे केमिकल इंजिनियर होते। ते केमिकलवर काहीतरी प्रयोग करत असावेत, त्यामुळे हा महाभयंकर स्फोट झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। दुष्काळी भागातील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसनं 5 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला। त्यानंतर 7 जूनला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात शेतकऱ्यांना घेऊन धरणं आंदोलन केलं जाणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते या बैठकीला हजर होते। नमो टी स्टॉलच्या मुद्द्यावरून भाजपनं कोलांटुडी घेतली आहे। प्रकाश गंगाधरेंचा हा व्यक्तिगत प्रस्ताव असल्याचं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटलंय। भाजपचा अधिकृत प्रस्ताव नसल्याचं त्यांनी म्हटलंय। एकाच व्यक्तीचं नाव किती योजनांना द्यावं याला मर्यादा असाव्यात असं म्हणत शेलारांनी काँग्रेसलाही टोला हाणलाय। ऋषी कपूर यांनी जे म्हटलेलं किंवा केलेलं ट्विट आहे, मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं की ऋषी कपूर यांचं म्हणणं 100% योग्य आहे। एका परिवाराच्या आणि एका व्यक्तीच्या नावाने या शहरामध्ये किती गोष्टी असू शकतील याच्या काही मर्यादा घालण्याची आता वेळ आलेली आहे। आणि म्हणून हे शहर काही एका व्यक्तीने किंवा एका व्यक्ती परिवाराने घडवलेलं शहर आहे। अशा पद्धतीचा अहमपणा सार्वजनिकरित्या दाखवणं हे शहर आणि समाज हिताचं नाही। काँग्रेसने नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे। काँग्रेसनं विधान परिषदेसाठी एकच उमेदवार दिला आहे, तर राष्ट्रवादीला 2 जागा दिल्या आहेत। राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि रामराजे निंबाळकर हे विधान परिषदेसाठी उमेदवार असतील। दरम्यान भाजपनं अजूनपर्यंत आपले उमेदवार जाहीर केले नाहीत। मात्र ज्या जिल्ह्यात भाजपचा आमदार नाही अशा जिल्ह्यातल्या नेत्याला विधान परिषदेवर पाठवून त्या जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना भाजप रिपाई यांची संयुक्त बैठक मुंबईतल्या जोगेश्वरीतल्या मातोश्री क्लब इथे पार पडली। मुख्यमंत्र्यांसह तिन्ही पक्षांचे महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते। यावेळी शिवसेनेचे संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची प्रशंसा केली, तर रामदास आठवले यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याचे सूचक संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले। काँग्रेसनं राज्यसभेसाठी उमेदवारांची नावं घोषित केली आहेत। महाराष्ट्रातून काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेस नेते अविनाश पांडेंची दुसऱ्या टर्मची संधी हुकली आहे। महाराष्ट्रात 6 जागांसाठी निवडणूक होत असून 11 जूनला मतदान होणार आहे। राष्ट्रवादीनं प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी घोषित केली असून शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपकडून पियुष गोयल रिंगणात आहेत। मोदी सरकारच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दिल्लीतल्या इंडिया गेट इथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्री उपस्थित होते। बॉलिवूड कलाकारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगला। देश ने पिछले 15 दिन में 2 बातें स्पष्ट देखी है। एक तरफ विकासवाद है, दूसरी तरफ विरोधवाद है। और विकासवाद और विरोधवाद के बीच में ये जनता जनार्दन दूध का दूध और पानी का पानी करके क्या सत्य है, कितना सत्य है, इसको भली भांति नाप सकती है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेघालय दौऱ्यात माफलांग गावाला भेट दिली। यावेळी पारंपरिक वाद्यांसह नृत्य करणाऱ्या ग्रामस्थांसोबत त्यांनी काही वेळ घालवला। माफलांगच्या ग्रामस्थांनी गप्पा सुद्धा मारल्या। यावेळी ही पारंपरिक वाद्य वाजवून पाहण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी राज्यात काश्मीरी पंडितांना परत आणणार असल्याचं म्हटलंय। पंडितों को बाइज्जत वापस लाएंगे और साथ साथ रहेंगे अशा शब्दात विधानसभेत मुफ्ती यांनी देशभरात विखुरलेल्या पंडितांना आश्वस्त केलंय। आपलं सरकार आल्यानंतर राज्यपालांनी पंडितांच्या वसाहतीसाठी जमीन शोधण्याचे आदेश दिले, मात्र अद्याप जमीन सापडलेली नाही असंही मुफ्ती यांनी स्पष्ट केलंय। कश्मीरी पंडित आएंगे, यहाँ रहेंगे, मिलजुल
मिलजुल के रहेंगे। अगर अल्लाह ताला ने मुझे जिंदगी दी, इंशाअल्लाह मैं उनको बाइज़त तरीके से यहाँ वापस लाऊंगा। नाशिक जिल्ह्यातल्या भगूरमध्ये सावरकर स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं। संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, शिवसेना खासदार संजय राऊत या कार्यक्रमाला उपस्थित होते। गेल्या अनेक वर्षांपासून सावरकरांचा हा वाडा दुर्लक्षित होता। जीर्णोद्धार करून या वाड्याचं स्मारकात रूपांतर करण्यात आलंय। सैन्याची एखादी तुकडी किंवा युद्धनौकेला सावरकरांचं नाव द्यावं अशी मागणी यावेळी राऊत यांनी पर्रीकरांकडे केली आहे। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देवळाली कॅम्प छावणी परिषदेतील 150 कोटीच्या भुयारी कटार योजनेचा भूमिपूजन सोहळा संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी संरक्षण मंत्र्यांनी नाशिकच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं। एकलहरा वीज प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या चिमणीच्या उंचीवरून सध्या वाद सुरू आहे, त्यावर येत्या काळात तोडगा काढण्याचं आश्वासन संरक्षण मंत्र्यांनी दिलंय। गव्हर्नमेंटने निर्णय घेऊन आम्ही कळवलेलं आहे की तुम्ही ऑक्शन करा, तुमच्या कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये निर्णय घ्या। A1 डिफेन्स लेड असेल तर डिफेन्सच्या माणसांना घ्या, तुमची जमीन असेल तर तुम्हीच CEO आणि तुम्ही बसून निर्णय घ्या आणि सगळं कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मीटिंगमध्ये रिझोल्युशन पास करा आणि सरळ ऑक्शन करा। 2 वर्षाकरता ही सुविधा आम्ही दिलेली आहे। धुळे जिल्हा दक्षता समितीची बैठक मोठ्या रंजक पद्धतीनं संपन्न झाली। दोन्ही खासदार बैठकीसाठी उशिरानं पोहोचले तर अधिकारी व्हॉट्सअपवर दंग असल्याचं चित्र या बैठकीत पाहायला मिळालं। या बैठकीत पुन्हा अधिकाऱ्यांची गैरहजेरी आणि गचाळ कारभाराचं दर्शन झालं। एवढंच नाही तर 4 तालुके आणि संजय गांधी निराधार योजनेचे मिळून तब्बल 5 तहसीलदारांनी दांडी मारली। गचाळ कारभाराचा हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर अक्षरशः काही अधिकारी सभेत डुलकी घेत असल्याचं पाहून खासदारांनी त्यांना तशा सूचना दिल्या। 4 तासांच्या बैठकीत खरपूस समाचार घेतल्यानंतर गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची सूचना देण्यात आली आहे। अकोला जिल्ह्यातील सांगवी दुर्गवाडा गावातील वॉटरमॅन अशी नवी ओळख मिळालेल्या संजय तिडके यांनी स्वखर्चानं बांधलेल्या बंधाऱ्याला पालकमंत्री रणजित पाटील यांनी भेट दिली। या शेतकऱ्यानं 10 एकर शेती विकत या बंधाऱ्यासाठी स्वतःचे 20 लाख खर्च केले। मात्र बंधारा उभारत असताना महसूल यंत्रणेनं अक्षरशः संजयला वेठीस धरलं। महसूल यंत्रणेनं संजय यांचं बांधकाम बंद पाडलंय आणि गौण खनिज चोरीचा आरोप लावत त्यांना 2,31,000चा दंडही ठोठावलाय। मात्र याही परिस्थितीत संजय आपल्या बंधाऱ्याचं बांधकाम पूर्णत्वास नेत आहेत। या प्रकरणी संजय तिडके यांचा दंड रद्द करण्याचा विचार सरकार सहानुभूतीनं करणार असल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं। स्वतः कलेक्टर सोबत होते, त्यांनी स्वतः तिथे कमिट केलं। मी पण म्हटलं पण शहानिशा वस्तुस्थिती काय पेपर्समध्ये जावं लागेल आणि सहानुभूतीनं विचार करू त्याचा, म्हणजे जे काय समोर येतील जितका चांगलं काम करणाऱ्या माणसाला पाहायच्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी तिथपर्यंत गेलो। त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना जर त्रास झाला असेल, त्यांचा अनुभव काही चुकीचा झालेला असेल, त्याच्यामध्ये आपण शहानिशा तर करावं लागेल ना, लवकरात लवकर। उत्तराखंडच्या टिहरीमध्ये ढगफुटीनं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे गंगोत्री केदारनाथ मार्ग बंद करण्यात आलाय। त्याचप्रमाणे पावसामुळे जवळपास रस्त्याचा 20 मीटरचा भाग हा पाण्याखाली वाहून गेलाय। पावसानं झोडपल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। पावसाचं पाणी शेतात गेल्यानं प्रचंड नुकसानही झालंय। रायगड किल्ल्यावर येणारे पर्यटक आणि शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी। रायगडावर आता पिण्यासाठी शुद्ध आणि थंड पाणी उपलब्ध झालंय। हिरवळ प्रतिष्ठान या संस्थेनं हिरकणी बचत गटाच्या माध्यमातून जलशुद्धीकरण आणि वितरण प्रकल्प राबवलाय। कोकण विभागाचे महसूल आयुक्त तानाजी सत्रे व आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय। हिरकणी बचत गटाच्या मार्फत लोकांना शुद्ध आणि थंड पाणी देण्याचा आपला हा प्रयत्न आहे। जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं लोकांपर्यंत पाणी पोहोचलं जावं। प्लास्टिकच्या बाटल्यांचा जो कचरा होतो तो कचरा थांबवण्याचा या पद्धतीने प्रयत्न आपण करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीचं पाणी ह्या परिसरातल्या लोकांना, जे गडावर राहतात वास्तव्यात असणाऱ्या लोकांनाही मिळावं, त्याचबरोबर येणाऱ्या शिवप्रेमींनाही मिळावं, ही यामागची भावना आहे। राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये विसंवाद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं। पुढच्या काळात राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांनी कृषी विकास दर वाढवण्यासाठी समोर येण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। ते अकोल्यातल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 3 दिवसीय संयुक्त संशोधन परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड नगरपंचायत होण्याआधी यशवंत नगरची जवळपास 9 गावं आणि पाडे मिळून स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी अशी मागणी करण्यात आली आहे। यशवंत नगर स्वतंत्र ग्रामपंचायत कृती समितीनं ही मागणी केली आहे। यासाठी कृती समितीच्या वतीनं जनजागृती करण्यासाठी येत असून यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं।
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेविका वंदना चापके हिनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तात्काळ विक्रमगड रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. वैद्यकीय रजा मंजूर न झाल्यानं तिनं हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. सुहास बहुळकर यांनी लिहिलेल्या आठवणीतले अनुभवलेले या पुस्तकाला केशवराव कोठावळे पारितोषिक देऊन गौरवण्यात आलंय. अभिनेते अमोल पालेकरांच्या हस्ते हा पुरस्कार बहुळकर यांना प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटमच्या वतीनं पुण्यात विविध दुर्मिळ वस्तूंच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. जवळपास 16 विविध विभागात असलेल्या या प्रदर्शनामध्ये शंख शिंपल्यांपासून ते विविध मेडल्स, महान व्यक्तींच्या ऑटोग्राफ्स, दुर्मिळ दिवे अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.